देव तुम्हाला 100 लोकात कधीच भेटत नाही. तो तुम्हाला एकट्यातच भेटणार. बरोबर. आणि देव 100 लोकांना देत पण नाही. तो एकालाच देतो. त्याच्याकडे वेळ नाही. त्याच्याकडे एकही क्षण तो रिकामा नाही. त्याच्यामुळे देवानी बोट दिलं तर त्याचा खांदा जरूर पकडा, पण तो कर्मानी पकडा. वा. असं आहे. रडण्यासाठी देव नाहीये. वा. तुम्हाला जन्म जेव्हा दिलाय तो जन्म आलेला आहे आपला. तो आपण कुठून आलोय त्याचा मार्ग एकच, एक आईच्या उदरातून आलेलो आहे आणि दुसरं परमेश्वराची इच्छा. त्याच्यामुळे हे तिघं, मी आई वडील एकच समजते आणि परमेश्वर, या दोघांना आपण उत्तरदायित्व आहोत. आपण उलटा प्रवास केला पाहिजे. आपल्याला त्याच्याकडे जायचंय परत. करेक्ट. तर आपण त्याला विसरलं नाही पाहिजे. तर रोज एक नमस्कार केला तर काही बिघडत नाही. म्हणून एक नमस्कार, एक देव, एक वेळ, एक ठिकाण हे नेहमी पाहिजे. 100 देवांना नमस्कार करून काही फायदा नसतो. अति देव करून पण काही फायदा नाही. तुमच्या कर्मात जेवढा देव आहे तेवढाच तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही 100 पोथ्या वाचा, 10 तास जप करा, काहीही मिळत नाही. जेवढं देवाला द्यायचंय तर तुम्ही एक नमस्कार करूनही मिळतं. कारण देव फक्त कर्म बघतो, दुसरं काही बघत नाही.